नमस्कार मित्रांनो, सगळीकडे सध्या लाडकी बहीण योजनेची चर्चा असताना लाडकी लेकसुद्धा कशी मागे राहील? म्हणूनच सरकारने लाडक्या लेकींसाठी एक नवीन योजना आणलेली आहे. या योजनेचं नाव आहे लेक लाडकी योजना. यामध्ये आपल्या मुलींना तब्बल 1,01,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे. हा लाभ घेण्यासाठी अटी आणि शर्ती काय आहेत, तसेच हा लाभ घेण्यासाठी कोणते कोणते कागदपत्र लागणार आहेत, या सगळ्याबद्दल आपण डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. राज्य सरकारने मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी ही योजना सुरू केलेली आहे. मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देणं, मुलींचा जन्मदर वाढवणं, तसेच मुलींच्या शिक्षणाला चालना देणं, मुलींचा मृत्यूदर कमी करणं, बालविवाह रोखणं, कुपोषण कमी करणं ही या योजनेची उद्दिष्टे आहेत. तर आता जाणून घेऊया लेक लाडकी योजनेचा लाभ या मुलींना कसा मिळणार आहे. तर पिवळे आणि केशरी शिधापत्रकधारक कुटुंबामध्ये जर का या मुलीचा जन्म झाला तर त्यानंतर त्या मुलीला 5,000 रुपये, तसेच इयत्ता पहिलीमध्ये गेल्यानंतर सदरच्या मुलीला 6,000 रुपये, 6वीत गेल्यानंतर 7,000 रुपये आणि हीच मुलगी 11वीत गेल्यानंतर तिला 8,000 रुपये मिळणार आहेत. तर या लाभार्थी मुलीचे वय जेव्हा 18 वर्ष पूर्ण होईल तेव्हा तिला एक रकमी 75,000 रुपये दिले जाणार आहेत. अशा प्रकारे एकूण 1,01,000 रुपयांचा लाभ या मुलीला मिळणार आहे. तर आता जाणून घेऊया या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी अटी आणि शर्ती काय आहेत. तर ही योजना पिवळ्या व केशरी शिधाधारक कुटुंबांमध्येच लागू होणार आहे. तसेच सदर मुलीचा जन्म हा 1 एप्रिल 2023 नंतरचा हवा. जर 1 एप्रिल 2023 नंतर जन्माला येणाऱ्या एक किंवा जुळ्या मुलींना ही योजना लागू राहील. तसेच एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला ही योजना लागू राहील. जर आपणाला 1 एप्रिल 2023 पूर्वी एक मुलगा किंवा एक मुलगी आहे आणि त्यानंतर 1 एप्रिल 2023 नंतर जन्माला येणाऱ्या एका मुलीला या योजनेचा लाभ घेता येईल. पहिल्या अपत्याच्या 3ऱ्या हप्त्यासाठी तसेच दुसऱ्या अपत्याच्या 2ऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करताना माता व पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. आता बघूया या योजनेसाठी कागदपत्र काय काय लागणार आहेत. तर या योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी आपल्याला लाभार्थीचा जन्म दाखला लागणार आहे. तसेच कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला, तो पण 1,00,000 रुपयांपेक्षा जास्त नसावा. लाभार्थीचे आधार कार्ड, तसेच पालकांचेही आधार कार्ड लागणार आहे. बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स लागणार आहे. तसेच रेशन कार्ड जे की पिवळे अथवा केशरी असणे अनिवार्य आहे. मतदान ओळखपत्र लागणार आहे. तसेच संबंधित टप्प्यावरील लाभाकरता शिक्षण घेत असल्याबाबतचा संबंधित शाळेचा दाखलाही लागणार आहे. तसेच कुटुंब नियोजन प्रमाणपत्रही लागेल. तर मित्रांनो, अशा प्रकारे लेक लाडकी योजनेमध्ये सदर मुलींना 1,01,000चा लाभ घेता येणार आहे. मित्रांनो, या प्रकारच्याच महत्त्वाच्या व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.